चल, पळून जाऊन लग्न करू. ही लव्ह स्टोरी पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आयुष्यात प्रेम हा असा शब्द आहे जो ऐकतानाच मनात हळूवार भावना जागवतो. प्रेम म्हणजे फक्त एकमेकांसोबत घालवलेले क्षण नाहीत, तर एकमेकांच्या भविष्याची जबाबदारी, एकमेकांच्या वेदनांची जाणीव आणि कधीकधी स्वतःच्या भावना बाजूला ठेवून समोरच्याच्या सुखासाठी घेतलेले कठीण निर्णयही असतात. प्रेमाच्या वाटेवर चालताना अनेक प्रश्न मनात उभे राहतात. प्रेमामध्ये जात महत्वाची असते का, की माणूस महत्वाचा असतो? लग्न हे दोन कुटुंबांचं असतं की दोन मनांचं? समाज, परंपरा आणि संस्कृती जपताना आपल्या भावनांचा बळी द्यायचा का? आणि सगळ्यात कठीण प्रश्न म्हणजे प्रेम आणि आईवडील यांच्यात निवड करायची वेळ आली तर माणसाने काय करावं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना अनेक आयुष्य गोंधळून जातात. अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी आहे राजेश आणि प्रिया यांची. राजेश हा स्वभावाने शांत, समजूतदार आणि मेहनती मुलगा होता. तो मुंबईमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. मोठ्या शहरात राहूनही त्याच्या मनात गावाकडची साधेपणा आणि संस्कार जपले गेले होते. दुसरीकडे प्रिया होती, पुण्यात मेडिकलचं शिक्षण घेणारी, हुशार, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची मुलगी. दोघांची ओळख कॉलेजच्या एका कॉमन मित्रामुळे झाली होती. सुरुवातीला साध्या गप्पा, नंतर मैत्री आणि हळूहळू ती मैत्री नकळत प्रेमात बदलली. 4 वर्ष दोघेही या नात्यात होते. वेगवेगळ्या शहरांत असूनही रोजचा फोन, मेसेज, व्हिडिओ कॉल यामुळे अंतर जाणवत नव्हतं. सुट्ट्यांमध्ये गावी भेटणं, थोडा वेळ एकत्र घालवणं, भविष्याची स्वप्न रंगवणं हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. एके दिवशी प्रियाचा राजेशला अचानक फोन आला. तिच्या आवाजात थोडी घाई, थोडा आनंद आणि थोडी उत्सुकता होती. ती म्हणाली की घरी कोणीच नाही आणि तू लगेच ये. राजेशने काही विचार न करता 5 मिनिटात येतो असं सांगितलं. फोन ठेवला तरी त्याच्या मनात एक विचित्र धाकधूक सुरू झाली होती. आनंदी क्षण असतानाही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात भीती डोकं वर काढत होती. काहीतरी बदल घडणार आहे असं त्याला वाटत होतं. तरीही तो प्रियासाठी आणलेली राधाकृष्णाची सुंदर मूर्ती हातात घेऊन निघाला. त्या मूर्तीकडे पाहताना तो स्वतःला सावरत होता, मन शांत करत होता, जणू देवाकडेच धीर मागत होता. प्रियाच्या घरी पोहोचल्यावर दोघांची नजर एकमेकांवर पडताच डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. शब्दांची गरजच उरली नाही. 4 वर्षांच्या प्रेमातले सगळे भाव त्या एका नजरेतून व्यक्त झाले. प्रिया थोडी सजलेली होती, चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. राजेशने तिला ती राधाकृष्णाची मूर्ती दिली. प्रियाने ती मूर्ती हातात घेताना जणू त्यांच्या प्रेमालाच साक्षीदार बनवलं. दोघांच्या गप्पा रंगल्या, हसणं, आठवणी, भविष्याच्या कल्पना यामध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. क्षणभरासाठी तरी त्यांना वाटलं की जगात बाकी काहीच नाही, फक्त ते दोघं आहेत. मात्र अचानक प्रियाने गंभीर आवाजात एक प्रश्न विचारला. पुढे काय? हा साधा वाटणारा प्रश्न राजेशच्या मनात खोलवर रुतून बसला. त्याने थट्टेच्या सुरात उत्तर दिलं, पण प्रियाला हसू आलं नाही. तिने स्पष्ट सांगितलं की तिच्या घरून परवानगी आहे, पण तुझ्या घरच्यांचं काय? किती दिवस असंच थांबायचं? राजेश गप्प झाला. त्याला माहीत होतं की हा प्रश्न एक दिवस विचारलाच जाणार होता. त्याचं शिक्षण अजून पूर्ण झालं नव्हतं, नोकरी नव्हती आणि त्याच्या घरात जातभेद फार ठामपणे पाळला जायचा. थेट लग्नाचा विषय काढणं त्याला धाडसाचं वाटत होतं. प्रियाने त्याची अडचण समजून घेतली, पण तिचीही भीती होती. तिने सांगितलं की तिच्यासाठी वेळ महत्त्वाचा आहे. समाजात मुलीवरच प्रश्न विचारले जातात, तिच्याच आयुष्याला जास्त तडजोड करावी लागते. राजेशने प्रामाणिकपणे सांगितलं की जात वेगळी असणं त्याच्यासाठी अडचण नाही, पण घरच्यांसाठी मोठा मुद्दा आहे. पळून जाऊन लग्न करण्याचा पर्याय तिला मान्य नव्हता आणि तो स्वतःही त्यासाठी तयार नव्हता. 2-3 वर्ष थांबण्याशिवाय त्याला दुसरा मार्ग दिसत नव्हता. त्या क्षणी प्रियाने एक कठीण पण परिपक्व निर्णय घेतला. तिने सांगितलं की आपण काही काळ थांबूया, फक्त मित्र म्हणून राहूया. शिक्षण पूर्ण होईपर्यंत, परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत एकमेकांना त्रास नको. हे बोलताना तिच्या मनात वेदना होत्या, पण तिच्या डोळ्यात स्वार्थ नव्हता. राजेश काही क्षण स्तब्ध राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याने तिचा हात घट्ट धरला आणि एवढंच म्हणाला की तू खुश राहा. प्रियानेही त्याच्याकडून एक वचन मागितलं. 2 वर्षांनी मला घेऊन जायला ये, मी वाट पाहीन. त्या दिवशी दोघं बराच वेळ न बोलता बसून राहिले. शब्दांपेक्षा डोळ्यातूनच सगळं व्यक्त होत होतं. राजेशचं प्रियावर खरंच मनापासून प्रेम होतं, म्हणूनच तो तिच्यावर स्वतःच्या अनिश्चित भविष्याचा भार टाकू इच्छित नव्हता. या कहाणीमध्ये प्रश्न एकच उरतो, खरं प्रेम करणाऱ्यांनाच काय एवढ्या अडचणी येतात? या अडचणी समाजाने निर्माण केल्या आहेत की आपल्या विचारांनी?
प्रेमामध्ये जात, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा भावना महत्त्वाच्या असायला हव्यात, पण वास्तवात तसं घडत नाही. ही कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते की प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर कधीकधी एकमेकांसाठी थांबणं, संयम ठेवणं आणि कठीण निर्णय घेणंही असतं. समाज बदलायला वेळ लागतो, पण विचार बदलायला एक पिढी पुरेशी असते. जर आपण प्रेमाला माणसांशी जोडायला शिकलो, जातीशी नाही, तर कदाचित अशा कहाण्यांना आनंदी शेष मिळायला जास्त वेळ लागणार नाही.